मैत्री मैत्री जिला नसतात कुठलीच बंधने, कुठलाच धर्म. मैत्रीचे नियम पाळणाऱ्यांच्या मनात नसते एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना. मैत्रीत नसते उच्चनीचतेला जागा. मैत्री ही मित्रांच्या धमन्यांमधून श्वास म्हणून धावते. मैत्रीला नसते हो कुठल्याच वयाचे, जागेचे, भाषेचे, नात्यांचे बंधनं. ती कुणासोबतही करता येते. थोडक्यात काय तर मित्रमैत्रिणी हे फक्त आपल्या शेजारी पाजारी, शाळा, कॉलेज, आपल्या कामाच्या ठिकाणीच असतात असे नाही, तर आपल्या घरातील आईवडील, आजोबा आजी, काका काकी, दादा ताई हे सुद्धा चांगले मित्र व मैत्रिणी बनू शकतात. ज्यांच्या मनात कुठलेच कपट नसते, ते फक्त आणि फक्त प्रेम म्हणून आपल्या मित्रांसाठीच. मैत्री ही कुणाशीही करू शकतं. त्यासाठी अमुकच हवा तमुकच हवा असे नियम नसतात. अशीच नियमांच्या पार असलेली एक मैत्री होती, थोडीशी जगावेगळी. रोज दुपारी 12 वाजले की तो खिडकीच्या बाहेर डोकावणाऱ्या पत्र्यावर त्याच्यासाठी जेवण ठेवायचा. तो जो दूर झाडावर बसून ह्या क्षणांची जणू प्रतीक्षाच करत बसलेला असायचा. त्याला त्या खिडकीवर जरा जरी हालचाल दिसली की तो धुरूनच काव काव करत खिडकीपाशी यायचा आणि गजापलीकडे ठेवण्यात आलेल्या पत्र्यांच्या तुकड्यांवर विराजमान व्हायचा. समोर पानावर वाढलेले अन्न फस्त करायचा. तेव्हा तो त्या खिडकी शेजारी बसून त्या कावळ्याजवळ आपले मनोगत व्यक्त करायचा आणि तो कावळाही जणू काही त्याचे बोलणे त्याला समजल्याच्या आविर्भावातच अधूनमधून त्याच्या बोलण्यावर काव काव करत त्यास प्रत्युत्तर द्यायचा. त्याच्या सोसायटीत तर तो काकमित्र म्हणून प्रसिद्ध होता. दुपारी 12च्या सुमारास त्या सोसायटीच्या बाजूने जागण्याचा योग्य आलास तर खिडकीवर विराजमान झालेला कावळा आणि गजाआड करून त्या कावळ्याशी गप्पा मारणारा तो हमखास नजरेस पडायचा. एक दिवशी कानावर अचानकपणे तो एका अपघातात गेल्याचे कळले आणि मन काही क्षण हळहळले. त्या क्षणी नजरेसमोर त्याच्या खिडकीवर दुपारी 12च्या सुमारास बसणारा तो कावळा आठवला. कारण ज्या दिवशी तो अपघातात मरण पावला त्याच दिवशी त्याच्या घराच्या खिडकीबाहेर बसणारा तो कावळाही पोरका झाला. त्यानंतर काही दिवसांनी मी तो काकमित्र पाहत असलेल्या त्याच सोसायटीच्या बाहेरून जात असताना नजर आपसुकच त्याच्या घराच्या खिडकीच्या दिशेने वळली, जिथे तो त्या कावळ्यासाठी जेवण ठेवायचा आणि तो कावळा अन्न खाईस्तोवर त्या कावळ्याशी गप्पा मारायचा. त्या काकमित्राच्या घरच्या दिशेने नजर फिरवताच मला त्या खिडकीवर 2 कावळे त्या खिडकीच्या गजावर विराजमान होऊन एकमेकांशी कावकाव करत वार्तालाप करत असल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या मरणानंतरही त्यांनी आपली मैत्री जपल्याचा विचार मनात डोकवू लागला आणि त्या दोघांच्याही मैत्रीस मनोमन अभिवादन करत त्याच विचारात पावले घराच्या दिशेने वळवली. धन्यवाद.